मग गाइडेड मेडिटेशन जे तुम्ही बोलता त्याचा अर्थ काय होतो? म्हणजे तुम्ही त्यांना गाईड करता त्यांच्या समस्येनुसार, हा त्याचा अर्थ आहे की त्याच्या पुढेही त्याचा काही अर्थ आहे? हां, मी आता अगदी सवयीने गायडेड हा शब्द वापरला. तर गायडेड सांगायचं असेल तर सोप्या शब्दात तुम्हाला असं सांगते की आपल्याला अनोळख्या ठिकाणी जायचं असेल ना, तर आपण गुगल मॅप हल्ली इतक्या सर्रास वापरतो आणि त्या बाईच्या आवाजावर प्रचंड विश्वास ठेवतो. ती आपल्याला सांगते डाव्या बाजूला जा, आपण जातो, उजव्या बाजूला जातो आणि मग आपल्या इप्सिस स्थळी जाऊन आपण पोचतो. सो गायडेड तेच आहे, कारण मेडिटेशन करायला जर तुम्ही बसलात ना, तर मुळामध्येच इतकी विचार मनात येतात आणि नक्की मेडिटेशन कसं करायचं, अनेक प्रकार आहेत किंवा अनेक त्याच्यात हे आहेत, तर मला नक्की कुठलं हे आहे. तर म्हणून मी ते माझ्या हातात रेकॉर्ड केलेलं आहे. प्रत्येक 7 चक्रावरती मी 3-3 वेळा तो मंत्र म्हणते आणि मग त्याच्यानंतर एक व्हिज्युअलायझेशन टेक्निक करून त्यांच्या मनाला असं पटवून देण्याचा प्रयत्न करते की तुम्ही ह्या सगळ्या संकटातनं जो काय आहे तुमच्या त्याच्यातनं बाहेर पडलायत वगैरे. तर हे गायडेड आहे, कारण कसं आहे की हात धरून जसं आपल्याला आईने आपल्याला शिकवलेलं असं ना, लिहा, आ लिहा, त्याच धर्तीवरती ही गायडेड मेडिटेशन आहेत की प्रत्येक वाक्य पुढचं असं असतं की ते तुम्हाला सांगतं अरे तिकडे बघ म्हण किंवा इकडे कर, असं बघा, असं म्हणा, असं. सो ती एक साधारण 30 मिनिटाची ती मेडिटेशन्स असतात आणि ती शक्यतो मी सांगते की ती तुम्ही रात्रीच हे करा, ऐका. असं दिवसभरामध्ये जर काही लोक घरी असतील आणि त्यांना वेळ असेल, जेव्हा केव्हा तुम्हाला शांतपणे 35 मिनटं मिळणार असेल तेव्हा ऐका असं सांगते. पण हल्ली आता तुमच्यासारख्या IT फील्डमध्ये काही खरं नाही, एकूणच सगळे खूप पॅक असतात. तर त्यामुळे मी त्यांना सांगते की एक तर तुम्ही झोपताना ऐकू शकता किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये ऐकलं तरी चालेल.